हाय सगळ्यांना, शुभ सकाळ। हे पहा आमच्या आईनं काय करणार आलं सकाळीच उन्हात मांडे। एवढ्या उन्हात मांडे कुठे असतात का? पण आईचा चालू आहे सकाळी सकाळी प्रयोग उन्हात मांडे करायचा। आईच्या अंगावर ऊन येते म्हणून सावली केली, चादर टाकलं दोरीवर, मस्त सावली होऊ राहिली आता। पण मलेच तिची कदर येऊ राहिली। आता मी टाकतो मांडे। मले कामाले लावायला फक्त एक नंबर आहे माई आई। पा तिले माहीत आहे उन्हात आपल्याला काही रांधू देत नाही, हेच रांधते आता। पडलं मांडायचं इपट, सगळं ऊनच ऊन आहे। चादर टाकलं होतं बंधून, चादर काढून गाडीवर टाकलं। बंधूची गाडी खराब होती, चादर टाकलं गाडीवर। आता ही चादर टाकणार आहो मी तीन, मग करणार आहो मांडे। आता डबल केली मी सावली, रांधण्यावर सावली उरायली। आणि आमच्या रूपाला काही येत नाही मांडे। आमची रूपा करू राहिली भाजी आणि कुरड्या, वांग्याची भाजी, खीर। आंबे काही अजून आले नाही। रस आणि मांडे चांगले लागतात, पण या लोकांना खीर आणि मांडेच आवडतात। हातावर थापून करतात मांडे, पण मला लाटून येतात, पण येतात मांडे। एकदम सोपी असतात मांडे करणं। आईनं सकाळी जे पीठ चुरलं लय पतलं केलं। मांडे येतात की नाही काय माहित, देव जाणे। जरासं पैपाटावर लाटलं की मांडा एकदम पतला येते। उंडे केले लहान लहान आहे ना। लावल्या पडीन हा धक्का लागला काढीचा। एवढं पतलं पीठ करत असतात का? मग हातानं थापून करणं ते उचलल्या नाही जात। हातानं करणं थापून मी हातानच करत असतो, पतलं मस्त आहे ते पीठ उलट होईल। दिलं मला आईनं बसून मांडे करायला। उन्हात एवढ्या भर उन्हात मांडे गॅसवर करायला काय नाही, पण गॅसवर मला जमत नाही। मांडेची चव आणि मांडे चुलीवरच चांगले लागतात। काही लोक असे थापून करतात हातावरचे, पण मला हातावरचे जमत नाही। पैपाटावर जरासे लाटले की ते सोपे जातात घ्यायला हातावर। नाही तर बसा लागत टाळ्या वाजवत। मस्त झाले लाल लाल आणि नरम।
मस्त एकदम असा उतूनच येते. उन्हाळ्यात मांडा टाकला की रांधण्यावर. पण अजून आंबे नाही आले. आंबे आल्यावर आंब्याचा रस आणि मांडे लय मजा येते खायला. पण उलट्याला गेलं की चटकेले लागतात. झाले आपले मस्त नरम नरम मांडे तयार. एवढे मांडे गेले दवडी भर. रुपाचा तिकडे स्वयंपाक व्हायला. हा शेवटचा मांडा आहे. हा रांधण्यावरच ठेवा लागते, नाही तर मग रांधणं फुटायची हे होते. नाही तर मग रांधणं फुटते. या मांड्यासहित उतरून ठेवा लागते खाली रांधणं. आज ब्लॉग लय घाई बनवला, कारण आईनं कारनामा करून ठेवला होता. चुलीवर रांधणं ठेवून दिलं होतं आणि ते गरम झालं होतं आणि त्याला तेल पाणी भेटते तर रांधणं फुटायचा भेव लागते. त्यासाठी आज ब्लॉग लय घाई बनवला. कसे वाटले मांडे कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करा. आई आई उतर ना, हे रांधणं ये मग लवकर. हा मांडा बी कडक झाला. हा मांडा एवढा मस्त लागते. सगळी या मटक्याची गरम यायला लागते मांडाला. मांडा एकदम लाल जरद होते. दाखवतो मी तुम्हाला नंतर. पण आता उतरून ठेवायचं आहे त्याला झाकून पोत्यानं. आई ठेवते कारण ते ठेवायचं पद्धतशीर असते. इकडे तिकडे तळा गेला की ते टीच मारते आणि फुटते. कडक खाशी पाहायची आयडिया. रांधणं उतरून ठेवायची, पोतं ठेवायचं, नल्लादी खाली घ्यायचं आणि त्या पोत्याची घडी मारून रांधण्यावर टाकायचं. पोतं ठेवल्यावर रांधण्याला हवा लागत नाही. या दुपारचं जेवण करायला आज मांडे, खीर सगळं आहे. चटणी, कांदा, भजे, हे मस्त भजे आलूचे. हा रांधण्यावरचा मांडा कडक कडक मस्त लागते. हा खाल्ला की. त्यात का आहे भात. त्यात भात, वांग्याची भाजी, कुरड्या तळल्या रुपाना. आणि एवढं सगळं असून आईची भूक काही गेली नाही. आईनं बनवलं भरीत आणि भाजल्या चुलीत मिरच्या. ते मला लय आवडतात. कडकही मस्त लागते ना. काय जेवण करायला मस्त नरम नरम मांडे, खीर सगळंच आहे. चटणी, भरीत, वांग्याची भाजी, भात आणि फ्रीजचं थंडगार पाणी. मीठ कमी पडलं तर मीठही आहे.